चवली. पहिला सामना असेल दुसऱ्या राऊंडचा. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पाहतोय आपण रवीन. स्ट्राईक्स फलंदाजी जोडी पाहतोय आपण. एका बाजूला सुरेश तर त्याच्या सोबतीला पाहतोय आपण दशरथ. 3 षटकांचा हा सामना असेल. स्ट्राईक साठी फलंदाज पाहतोय आपण सुरेश. नॉन स्ट्राईक साठी फलंदाज पाहतोय आपण दशरथ. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पाहतोय आपण रवी आलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती चांगली P1चं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रवी आलाय. याचा पुरेपूर फायदा उचलणं गरजेचं असेल. फलंदाज सुरेश. मागच्या मॅचमध्ये काही चांगलं खेळता आलं नाही फलंदाज सुरेश याला. चांगली कामगिरी करावी लागेल. आताचा पहिलाच चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. इथून पहिला चेंडू फेकलाय डॉट रवी या गोलंदाजाने. काही गरज नव्हती रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न देखील झाला होता. फुलटॉस चेंडू होता. त्याचा पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न झाला होता सुरेश या फलंदाजाचा. हा देखील चेंडू काय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन चाललंय. दुसरा चेंडू देखील इथून डॉट फेकला जातोय. गोलंदाज रवी वाघमारे याच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन. हे षटक महत्वाचं असेल गोलंदाज रवी याचं. P1चं पहिलं षटक असेल. याचा पुरेपूर फायदा उचलावा लागेल दोन्ही फलंदाजांना. इथून फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक नसेल. इथून एक तर पूर्ण झाले. फटका फसला गेला होता. इथून दुसरी देखील पूर्ण झाले. इथं 3 चेंडू फेकले. 2 धावा खर्च केल्यात गोलंदाज रवी याने. काय सुरेख गोलंदाजी. इथून 3 चेंडू फेकले. 2 धावा खर्च केल्यात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. इथून चांगली फलंदाजी करणं गरजेचं असेल दोन्ही फलंदाजांना. या सामना महत्वाचा दोन्ही संघांसाठी महत्वाचा सामना. हा चेंडू थांबणार नाही. चेंडू चाललाय 1 बाउन्स. 4 धावेंसाठी आलेला हा सुरेशाच्या बॅटमधून चौकार. चांगली फलंदाजी. अशीच फलंदाजी करावी लागेल P1चा पहिल्या षटकात. इथून आलेला हा चौथ्या चेंडूवरती आलेला हा सुरेशाच्या माध्यमातून चौकार पाहतोय आपण. धाव संख्येत वाढ. धावफलकावर धावा पाहतोय आपण 6. 3 चेंडू काय अप्रतिम फेकले गेले होते रवी याच्या माध्यमातून. चौथ्या चेंडूवरती आलेला हा चौकार पाहतोय आपण. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. चेंडू थांबणार नाही. चेंडू चाललाय 6 धावेंसाठी. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार सुरेशाच्या माध्यमातून. काय सुरेख फलंदाजी. 5व्या चेंडूवरती आलेला हा 6 धावा पाहतोय आपण. धाव संख्येत वाढ. 5 चेंडूंचा खेळ झालाय. धावफलकावर धावा 12 पाहतोय आपण. सुरेख फलंदाजी. काय सुरेश. चांगली फलंदाजी पाहतोय आपण. सुरेशाच्या माध्यमातून आलेला हा 5व्या चेंडूवरती षटकार पाहतोय आपण. चांगली फलंदाजी मानावी लागेल. हा देखील चेंडू थांबणार नाही. चेंडू चाललाय 6 धावेंसाठी आलेला हा शेवटच्या चेंडूवरती षटकार पाहतोय आपण. काय सुरेख फलंदाजी. इथं शेवट गोड करताना पाहतोय आपण सुरेश फलंदाजाला. धावफलकावर धावा पाहतोय आपण 18. इथून पहिलं षटक समाप्त झालंय. काय सुरेख फलंदाजी झालंय सुरेशाच्या माध्यमातून. इथं पहिलं षटक समाप्त झालंय. धावफलकावर धावा 18 लागल्यात. काय सुरेख फलंदाजी. अशीच फलंदाजी करावी लागेल. इथून दुसरा षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज कोण असेल पाहूया. दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण वेनगाव संघाकडून. समीर आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला षटक इथून मागणं ठरलाय. रवी याच्यावरती आक्रमण चालवलंय फलंदाज सुरेश याने. आता स्ट्राईक साठी फलंदाज पाहतोय आपण दशरथ.
पहिलाच चेंडू इथे गॅप मध्ये मारलाय, चेंडू थांबणार नाही, चेंडू चाललाय वन बाउन्स 4 धाब्यांसाठी चौकार. इथून पहिल्याच चेंडूवरती आक्रमण केलंय समीर याच्या गोलंदाजीवरती. दशरथ याने मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याने घेतला होता तोच फलंदाज पाहतोय आपण स्ट्राईक साठी. इथून दुसरा चेंडू देखील चांगला फेकलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर दुसरा चेंडू सुरेख फेकला जातोय समीर याच्या माध्यमातून. अशीच गोलंदाजी करावी लागेल. इथं धावफलकावर धावा पाहतोय आपण 22. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. याच्यावरती चांगले चेंडू फेकणं गरजेचं असेल. गोलंदाज समीर याला फुल टॉल वसूल केलाय. नो चेंडू असेल, चेंडू थांबणार नाही, चेंडू चाललाय 6 धाब्यांसाठी षटकार. इथून नो चेंडू फेकला गेलाय समीर याच्या माध्यमातून. खराब गोलंदाजीचं प्रदर्शन पाहतोय आपण समीर याच्या माध्यमातून. काही सुरेख फटका खेचलाय दशरथ याने. सॉरी, चौकार असेल. उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. याच्यावरती आक्रमण चालवणार का फलंदाज दशरथ? चांगली फलंदाजी करतोय दशरथ देखील. दोन्ही साईडनी फलंदाजी चांगली चाललंय. खराब गोलंदाजीचं प्रदर्शन समीर याच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी करणं गरजेचं असेल. इथून हा चेंडू देखील सुरेख फेकला गेलाय. असे चेंडू फेकणं गरजेचं असेल गोलंदाज समीर. इथे मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पाहतोय आपण. शेखर ठरलाय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला यायचंय स्टेज जवळ, संपर्क साधायचा आहे. इथून तिसरा चेंडू सुरेख फेकला जातोय समीर याच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी करावी लागेल. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. हा चेंडू देखील सुरेख फेकलाय. फटका थांबणार नाही, चेंडू चाललाय. आलेला हा 5व्या चेंडूवरती षटकार पाहतोय आपण. धावफलकावर धावा पाहतोय आपण. 33 धावा. इथून आलेला हा 5व्या चेंडूवरती षटकार पाहतोय आपण. आक्रमण चालवलंय गोलंदाज समीर याच्यावरती. खराब गोलंदाजीचं प्रदर्शन. दोन्ही गोलंदाजाची इथे पिसाव पटली जात आहेत. शेवटचा चेंडू. इथून शेवट गोड करताना पाहतोय आपण गोलंदाज समीर याला. इथून दुसरा षटक देखील समाप्त झालाय. 6वा चेंडू इथून डॉट फेकला जातोय गोलंदाज समीर याच्या माध्यमातून. चांगली फलंदाजी मानावी लागेल दोन्ही फलंदाजांची. इथून शेवटचं षटक हाताळण्यासाठी कोण येणार गोलंदाज पाहणं गरजेचं असेल. कमबॅक करून देणं गरजेचं असेल. गोलंदाज पाहूया कोण येणार. इथून तिसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण. गोलंदाजी ट्रॅक वरती दीपक आलाय स्वतः गोलंदाजी साठी. स्ट्राईक साठी फलंदाज पाहतोय आपण सुरेश. काही सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन पाहतोय आपण दोन्ही बॅटर कडून. पहिलाच चेंडू फटका फसलाय. चेंडू खाली स्वतः गोलंदाज होणार नाही चुके आणि फलंदाज सुरेश याचा संपवलाय खेळचे.
हा चेंडू देखील स्लोअर पद्धतीचा होता. हा चेंडू देखील इथून डॉट फेकला जातोय. कमबॅक करून देतोय गोलंदाज. हे 4 चेंडू चांगले फेकणं गरजेचं असेल दीपक गोलंदाजाला. पाहूया 2 चेंडू काय सुरेख फेकलेत. अजून 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. हा फटका फटका खेचलाय क्षेत्ररक्षक चेंडू खाली. इथून रोहिदास याला देखील परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. काही सुरेख झेल पकडला गेलाय. इथून काही सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन देखील पाहतोय आपण दीपक याच्या माध्यमातून. इथून 3 चेंडूंचा खेळ झालाय. काही सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन. 3 चेंडू फेकले, 2 गडी देखील बाद केलेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. इथून काही सुरेख कमबॅक करून दिलाय गोलंदाज दीपक या गोलंदाजाने. सुरेख गोलंदाजी. इथून अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. धावफलकावर धावा लागल्यात त्या 33. काय सुरेख गोलंदाजी. इथून 4था चेंडू देखील डॉट फेकला जातोय. गोलंदाज दीपक. कौतुक करावं लागेल गोलंदाज दीपक याचं. 4था चेंडू देखील इथून डॉट फेकला जातोय. नवीन फलंदाज पाहतोय आपण. सदा खूपच बाहेर. इथून खराब चेंडू फेकला जातोय. चेंडू जाईल स्वेर. धाव संकेत वाढ. धावफलकावर धावा 34 पाहतोय आपण. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. काही सुरेख गोलंदाजी झाले. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. याच्यावरती हल्ला चढवणं गरजेचं असेल. सदा फलंदाजाला. नॉन स्ट्राईक साठी फलंदाज पाहतोय आपण. सलामीला गेलेला फलंदाज दशरथ. फुलटॉस चेंडू होता. त्याचा पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न झाला होता. फटका फसला त्याच्यावरती. एकच धाव. धाव संकेत वाढ. धाव फलकावर धावा 35 पाहतोय आपण. अजून 1 चेंडूचा खेळ बाकी. काही सुरेख कमबॅक करून दिलाय. हा चेंडू डॉट फेकणं गरजेचं असेल गोलंदाज दीपक. फुलटॉस फुलटॉल वसूल करणारा हा फटका पाहतोय. शेवट गोड करणारा चौकार पाहतोय आपण. धाव फलकावर धावा पाहतोय आपण 39. येणारे 18 चेंडू 40 धावसंख्येची गरज असेल. चांगली फलंदाजी मानावी लागेल चिंचवली संघाकडून. येणारे 18 चेंडू 40 धावसंख्येची गरज. मास्टर इथून 18 चेंडूंमध्ये 40 धावसंख्येची गरज असेल. चांगली फलंदाजी करावी लागेल. सलामीची जोडी पाहतोय आपण वेनगाव संघाकडून दीपक आणि त्या सोबतीला रवी.
गोलंदाजी ट्रॅक वरती पाहतोय आपण गोलंदाज सुरेश आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. स्ट्राईक साठी फलंदाज पाहतोय आपण दीपक. नॉन स्ट्राईक साठी फलंदाज रवी. चांगली फलंदाजी करावी लागेल. 18 चेंडूंमध्ये 40 धावसंख्येची गरज असेल. प्रति षटकात 13ची सरासरी राखणं गरजेचं असेल. फलंदाज दीपक आणि त्या जोबतीला रवी याला. इथं P1चा पहिलं षटक असेल. याचे हाणामारी करणं गरजेचं असेल. चला चेरिवली संघाचा कर्णधार आणि कुरुंगले संघाचा कर्णधार स्टेजशी संपर्क साधायचा आहे. सामन्याला होते सुरुवात. इथून सामन्याला होते सुरुवात. स्ट्राईक साठी फलंदाज दीपकला पाहतोय आपण. गोलंदाजी ट्रॅक वरती सुरेश आलाय. पहिलाच चेंडू काय रफ्तारनी बॉल चेंडू फेकला जातोय. पहिलाच चेंडू इथून डॉट फेकला जातोय. गोलंदाज सुरेश. प्रति षटकात इथून 13ची सरासरी राखणं गरजेचं असेल दोन्ही फलंदाजांना. इथून पहिलाच चेंडू काय स्ट्राईक फेकलाय. रफ्तार गोलंदाजी पाहतोय आपण. हाच फटका सुरेख आहे. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. त्याच्याकडून होणार नाही चुकी. इथून दुसऱ्या चेंडूवरती आलेली ही एकेरी धावेनं खातं खोलतंय संघाचं. 2 चेंडूंचा खेळ झालाय. धावफलकावर धावा 1 पाहतोय आपण. अजूनही येणारे 16 चेंडू 39 धावसंख्येची गरज असेल. स्ट्राईकसाठी फलंदाज रवी वाघमारे. P1चा पहिलं षटक. याचा पुरेपूर फायदा उचलावा लागेल दोन्ही फलंदाजांना. हा चेंडू देखील काय स्ट्राईक फेकलाय. इथून तिसऱ्या चेंडूवरती आलेली ही दुहेरी धाव पाहतोय आपण. 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावफलकावर धावा 3 लागल्यात. चांगली फलंदाजी करावी लागेल दोन्ही फलंदाजांना. काय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन. तीन चेंडूंचा खेळ झालाय. धावफलकावर धावा 3 पाहतोय आपण. हा चांगला फटका. तिथं क्षेत्ररक्षक धावतोय. त्याच्याकडून झाले या. चांगली फिल्डिंग पाहतोय आपण. 2 धावा तर पूर्ण झाल्यात. काही सुरेख चेंडू अडवला गेलाय तिथं. क्षेत्ररक्षक अर्जुन याच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी पाहतोय आपण. चिकाट गोलंदाजी पाहतोय आपण. काही मोठे फटके मारू देत नाही दोन्ही फलंदाजांना. 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावफलकावर धावा 5 लागल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. चांगली फलंदाजी करावी लागेल दोन्ही फलंदाजांना. खूपच बाहेर चेंडू इथून खराब फेकला जातोय. इथून 1 बाउन्स देखील दिला जातोय. इथून 5व्या चेंडूवरती आलेली हे स्क्वेअर चेंडू पाहतोय आपण. धावसंख्येत वाढ. धावफलकावर धावा पाहतोय आपण 6. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. याच्यावरती हाणामारी करणं गरजेचं असेल. चांगला चेंडू इथून 5वा चेंडू देखील डॉट फेकला जातोय. गोलंदाज सुरेश. काही सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन पाहतोय आपण. 5 चेंडूंचा खेळ झालाय. धावफलकावर धावा पाहतोय आपण 6. इथून चेरवली संघाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलाय. फुल टॉस. चेंडू थांबणार नाही. चेंडू चाललाय 4 धाब्यांसाठी. इथून शेवटच्या चेंडूवरती आलेला हा चौकार पाहतोय आपण. इथून नो चेंडू फेकला गेलाय सुरेश याच्या माध्यमातून. धावफलकावर धावा पाहतोय आपण 11. येणारा चेंडू असेल फ्री हिट. याच्यावरती फायदा उचलणं गरजेचं असेल. फलंदाज रवी याला. पाहूया फायदा उचलणार का ह्या फ्री हिट चेंडूचा. धावफलकावर धावा पाहतोय आपण 11.
खराब चेंडू फेकला गेला होता सुरेश. इथून विकेट होती मात्र इथं फलंदाज सेफ असेल. फ्री हिट होता. इथून पहिलं षटक समाप्त झालंय. इथून पहिलं षटक समाप्त झालंय. धापलगावर धाबा 11 लागल्यात. येणारे 12 चेंडू 29 धावसंख्येची गरज. दुसऱ्या षटकाला होती आहे सुरुवात. गोलंदाज पाहतोय आपण चंदर आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. सामोरा फलंदाज दीपकला पाहतोय आपण. येणारे 12 चेंडू. इथून पहिलाच चेंडू स्क्वेअर फेकला जातोय. खराब चेंडू फेकला जातोय. येणारे 12 चेंडू 28 धावसंख्येची गरज. प्रति षटकात 14ची सरासरी राखणं गरजेचं असेल. दोन्ही फलंदाजांना पाहूया. चांगली फलंदाजी करावी लागेल दोन्ही फलंदाजांना. चांगली गोलंदाजी मानावी लागेल. इथून एक धाव मिळेल पहिल्याच चेंडूवरती. चांगली गोलंदाजी अजूनही. येणारे 11 चेंडू 27 धावसंख्येची गरज असेल. हा चेंडू देखील काय सुरेख फेकलाय. प्रत्येक डॉट चेंडूवरती दडपण येणार दोन्ही फलंदाजांवरती. पाहतोय आपण अजूनही येणारे 10 चेंडू 27 धावसंख्येची गरज. चांगली फलंदाजी करावी लागेल दोन्ही फलंदाजांना. काय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवताय चिंचवली संघाचे गोलंदाज. हा चेंडू देखील डॉट फेकला जातोय. इथून तिसरा चेंडू डॉट फेकतोय गोलंदाज चंदर. काही चिकाट गोलंदाजी केली जाते. काही मोठे फटके मारू देत नाही दोन्ही फलंदाजांना. काही सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन. इथून चौथा चेंडू देखील डॉट फेकलाय. काय सुरेख गोलंदाजी. सुरेख गोलंदाजी मानावी लागेल चंदर. चार चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. चांगली फलंदाजी करावी लागेल. इथून 5व्या चेंडूवरती आलेली एकेरी धाव पाहतोय आपण. धाव संख्येत वाढ. धाव फलकावर धावा पाहतोय आपण 14. येणारे 7 चेंडू 26 धाव संख्येची गरज. इथून चांगला फटका. तिथं क्षेत्ररक्षक तैनात. चुकी होणार नाही. एकच धाव. दुसरीचा प्रयत्न नाकारला. इथून दुसरा षटक देखील समाप्त झालाय. येणारे 6 चेंडू 25 धाव संख्येची गरज.
शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण. अर्जुन आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. समोर फलंदाज दीपक. चांगली फलंदाजी करावी लागेल. 6 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज असेल. इथून पहिलाच चेंडू काय सुरेख फेकला जातोय. फटका. चेंडू थांबणार नाही. चेंडू चाललाय. 6 धाब्यांसाठी आलेला हा दुसऱ्या चेंडूवरती षटकार पाहतोय आपण. दीपक. येणारे 4 चेंडू 19 धावसंख्येची गरज. 3 षटकार ठोकावे लागतील. फलंदाज दीपक. चांगला फटका. असाच फटके खेचावे लागतील. हा चेंडू देखील काय सुरेख फेकलाय. सुरेख गोलंदाजी अर्जुन याची मानावी लागेल. इथून तिसरा चेंडू डॉट फेकला जातोय. येणारे 3 चेंडू 19 धावसंख्येची गरज. इथून चौथा चेंडू देखील डॉट फेकला जातोय. इथून सामना झुकतोय एकतर्फी चिंचवली संघाकडे. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन. तिन्ही गोलंदाजांनी काही अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवून दिलंय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. इथून शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. इथून सामना जिंकलाय चिंचवली संघाने. जिंकलेल्या संघाचे गोड अभिनंदन. हारलेल्या संघाचे गोड गोड कौतुक. चांगला सामना पाहायला मिळाला आपल्याला. इथून सामना जिंकलाय चिंचवली संघाने. काही सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन तिन्ही गोलंदाजांकडून पाहतोय आपण.